पित्तळ हे किती झनकलं तरी सोन्याचा भाव घेईन का? अरे इळा ह्यो किती घसला तर कुऱ्हाडीचा घाव देईन का? पण माझ्या बाबासाहेबासारखा हिरा जर मातीत पडला तर चमकल्याशिवाय राहीन का? चमकल्याशिवाय राहीन का? पहाड वाघाची दहाड बांधून पुस्तकाले घर ओढलं अन्यायाचं कबाड माय बाप वाने प्रेम देलं सारले समान आज उंच बाली सन्मानाने काट आमची मान ज्ञानाचं पहाड वाघाची दहाड बांधून पुस्तकाले घर ओढलं अन्यायाचं कबाड भीमा 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 तूच आमची शान आहे पुऱ्या जगाले तुया अभिमान सदैव थाटात उभा नमला ना कुणा समोर शिक्षणाच्या जीवावर दाखवला बुद्धीचा जोर शब्दाचा पक्का रुडीले धक्का गुलामी तोडली सारी कठोर मोडला मन का वैरले दणका छाती ठोकून आज तू गर्वानं बोल बुद्धाची शांती भीमाची क्रांती कामी आली या धरतीवरती सुखाचा तारा भीमाचा नारा बोलतो मी जोरात आवाज वरती शिकून आज मोठ्या लेवलवर चाललो फुले शाहू आंबेडकर करतो फॉलो अंधश्रद्धेतून दूर पळालो समतेच्या वाटेवर सारे वळालो शिकण्या सवर्ण घडण भीम परदेशा हो गेला डोळे पाणले हर एकाचे जवा भीम मया आला शिकण्या सवर्ण घडण भीम परदेशा हो गेला डोळे पाणले हर एकाचे जवा भीम मया आला सूट बूट कोट भर पडली आईशी छाप इंट्री रुबाबदार सुटला वैऱ्याला तर काप ज्ञानाचा पहाड वाघाची दहाड बांधून पुस्तकाला घर ओढलं अन्यायाचं कबाड भीमा 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 तूच आमची शान आहे पुऱ्या जगाले तुया अभिमान आहे भीमा भीमा तूच आमची शान आहे पुऱ्या जगाले तुया अभिमान आहे लख लख जोले वाणी भीम होत हो अंगार भले भले पडले फिके भीमा समोर भंगार लख लख जोले वाणी भीम होत हो अंगार भले भले पडले फिके भीमा समोर भंगार एक एक क्रांती जसा तलवारीचा घाव हे समोर सारे दुखलं का भीमाव भीमराव ज्ञानाचा पहाड वाघाची दहाड बांधून पुस्तकाला घर ओढलं अन्यायाचं कबाड भीमा
अरे जब तक सूरज चांद रहेगा तेरा नाम रहेगा। अरे कैसा
इतनी अगली जय हिंद की औलाद है। वर्षणाची पाठी नवरानं लक्तर घरगट भत्ता प्रसिद्धी होती मायनेची माया अभिमान माया बापा मन माय सोन्यानं भरली। पब्लिक बोले तो तकलीफ। ये बहुत सब्र कर लिया, आप डीजे में लगाओ धुन। संदेशा एक देवी। मी नेहा राकेश निकोसे, माजी नगरसेविका प्रभाग 2ची
आज 13 तारखेला समता नगर इथून भव्य रॅली ही संविधान चौकापर्यंत जाणार आहे आणि 134 किलोचा दरवर्षीप्रमाणे केक खूप मोठ्या प्रमाणे केक काटणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणे जल्लोष आहे। इथे तुम्ही बघत आहात खूप आपले भीमसैनिक भीम बांधव जमा झालेले आहे। आजचा रॅलीचा उद्देश फक्त असा आहे की जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारणा होती की प्रत्येक त्यांनी कधी जातीभेद केलेला नाही, तर त्यामुळे सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र येऊन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप मोठ्या प्रमाणे जयंती मनवाचा आज ही रॅली राकेश निकोसे समाजसेवक आणि नेहा राकेश निकोसे यांच्याकडून खूप मोठी भव्य रॅली समतानगर पासून संविधान चौकापर्यंत 134 किलोचा केक आणि या रॅलीमध्ये घोडे ऊंट आणि खूप मोठ्या प्रमाणे लोकांचा देश आपला भीम सैनिक पण आहे, भीम बांधव पण आहे। आपल्या रॅलीचा फक्त एवढाच उद्देश आहे की ज्याप्रमाणे आता महाराष्ट्रात जसं चाललेलं आहे जातीभेद, बस जातीभेद विसरता हे सगळं विसरता, जातीभेद विसरता सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला या किचडातून बाहेर केला, आपल्या या जातीभेदच्या किचडातून बाहेर केला, आपल्या शिक्षणाचा अधिकार न असताना आपल्याला ते शिक्षणाचा अधिकार दिला, ज्यामुळे मी आणि माझ्यासारखे कितीतरी बाया आज खूपशा मोठ्या पदावर आहेत। तर त्यांची फक्त एक आपण मानवंदना देऊन आज ही भव्य रॅली आपण समतानगर ते संविधान चौकापर्यंत काढणार आहोत। शेवटी मी एवढंच म्हणते की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त माझ्या सर्व भीम बांधवांना भीम सैनिकांना हार्दिक शुभेच्छा देते जयंतीच्या। जय भीम जय भारत। भव्य रॅली आहे बाबासाहेबांच्या 134वी जयंती निमित्त 134वा केक बनवलेला आहे आणि 2000 प्रतिमा बाबासाहेबांच्या आम्ही त्यांना लोकांना सप्रेम भेट देणार आहोत। भव्य रॅली एक समाजाला बाबासाहेबांचा संदेश द्यायचा। भव्य रॅली म्हणजे काय एक बाबासाहेबांचे कटआउट आहेत, बाबासाहेबांचे विचार आहेत, बाबासाहेबांचे आणखी खूपसे हे आहेत जे लोकांना माहीत नाही, अधिक लोकांना हे संदेश द्यायचा आहे। मला सगळे मिळून राहा, सगळे संघटित राहा, शिका, संघटित आहे, संघर्ष करा। आपल्याला जीवनामध्ये झगडा पिसत काही नाही पाहिजे, प्रेम भाव पाहिजे। हिंदू मुस्लिम सिख साई अपने भाई भाई। मेरा नाम बाबू खान है, मैं सोशल वर्कर हूँ उत्तर नागपुर से। और आज जो आप यहाँ देख रहे हैं जिस तरह से एक मेला लगा हुआ और एक रैली की शक्ल में हम डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की 134वीं जयंती के उपलक्ष्य में जो रैली निकाले जिसमें 134 किलो का केक है, डीजे है, बग्गी है, घोड़े हैं और प्लस 2000 प्रतिमाएं जो हमें ना बाबा साहब की फोटोज है वो लोगों को वाटअप करने वाले हैं। और ये रैली का एक उद्देश्य है कि भैया सभी लोगों ने बाबा साहब की जो विचारधारा है उससे जुड़ के चलना चाहिए। आज जो देश में जो चल रहा है, जो संविधान को खत्म करने की बात कर रहे, जिस बाबा साहब को आज कलम का बादशाह इसलिए कहा जाता है क्योंकि उन्होंने अपनी कलम की ताकत से पूरा देश चला रहा है। आज वो हमारे बीच नहीं है, लेकिन ये झांकी में क्या है नया, क्या है ये साल में क्या नया दिखने वाला लोगों को? नया यही है कि ना भैया जो हर साल जिस तरह से हमारा केक रहता है, जितने साल का जयंती रहती है इतना बड़ा केक रहता है। और हमारा ढोल पथक था जिसमें हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के ना जो नारेबाजी करते हैं और उनको उत्साह से हम लोग उनकी जयंती मनाते हैं। जय हिंद। वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बजाना हिरसे फार मोठा सैन्य लक्षात आहे, पण म्हणून पुढे एवढा मी सांगतो प्रकाश ही रहेगा
सॅमसंगचा मोबाईल चोरी गेलेला आहे इथे. स्वतःचे दागिने फोन सॅमसंग S23 मोबाईल चोरी गेलेला आहे. माझ्या तर बरोबर सर्व आपापला मोबाईल पहा. मोबाईलमध्ये इतकी गर्दी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माता रमाईच्या आंबेडकर परिवाराचा महाबोधी महाविहार मुक्त झालाच पाहिजे. फक्त एक दिवस नाचून आपण जयंती साजरी नाही करत. ज्या दिवशी महाबोधी महाविहार मुक्त होईल त्या दिवशी आपली खरी जयंती राहील. बरोबर. मनुवाद्याच्या अंती तेव्हाच राहील खरी भीम जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या